जातो अर्धा भारत माझा, सपक पांढऱ्या भातावरतीच झोपी जातो अर्धा भारत माझा, आणि आळणी चटणीवरती भाकरी खातो इथला शेतकरी राजा. अहो चहा नसतोच कपात आमच्या, अहो चहा नसतोच कपात आमच्या, कोरडा पाव तो सुद्धा घामानं भिजून येतो हाती. मला विचारायचंय, फुगून फुगून होतेच कशी 56 इंच छाती, फुगून फुगून होतेच कशी 56 इंच छाती. अहो 56 इंच काय, माझा बाप 112 इंच फुगवतो. अहो 56 इंच काय, माझा बाप 112 इंच फुगवतो. करतो काय तर इमानदारीने जगतो आणि आम्हाला इमानदारी शिकवतो, इमानदारीने जगतो आणि आम्हाला इमानदारी शिकवतो. अहो बापाचं आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून, माझ्या बापाचं आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून संपत आलेल्या साबणाची चिपळी नव्या साबणाला चिटकावून वापरणारी आपली आई किती असते साधी. बापाचं आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून संपत आलेल्या साबणाची चिपळी नव्या साबणाला चिटकावून वापरणारी आपली आई किती असते साधी. आणि मी चहा विकला असं सांगून लाखोंचा कोट घालतात मोदी. अहो कुठला चहावाला सांगा लाखोंचा कोट नेसतो का? अहो कुठला चहावाला सांगा लाखोंचा कोट नेसतो का? अहो विकला असेल चहा म्हणून काय देश विकायचा असतो का? अहो विकला असेल चहा म्हणून काय देश विकायचा असतो का? पंतप्रधान होण्यासाठी लहानपणी चहा विकल्याचं भांडवल केलं. अहो पंतप्रधान होण्यासाठी तुम्ही तुमच्या लहानपणी चहा विकल्याचं भांडवल केलं. एकदा सांगा तरी मोदी, तुमच्या चहाच्या टपरीवर कोण कोण चहा पिलं? एकदा सांगा तरी मोदी, तुमच्या चहाच्या टपरीवर कोण कोण चहा पिलं? अहो पोटच्या पोरावर हक्क सांगावा तसा हक्क सांगितला जातो टेबला खालच्या लाचेवर. पोटच्या पोरावर हक्क सांगावा तसा हक्क सांगितला जातो टेबला खालच्या लाचेवर. यांना कुठे माहित असतं तेवढ्यासाठी किती भेगा पडतात माझ्या बापाच्या टाचेवर, तेवढ्यासाठी किती भेगा पडतात माझ्या बापाच्या टाचेवर. एक्सप्रेस, मेट्रो, बुलेट ट्रेन हे सगळं बघून भारत विकसित होतोय असं वाटतं वरून. एक्सप्रेस, मेट्रो, बुलेट ट्रेन हे सगळं बघून भारत विकसित होतोय असं वाटतं वरून. पण हा एसीतला प्रवास फक्त श्रीमंतीचा होतो, गरिबी तशीच राहते मागं जनरलचा डब्बा भरून, गरिबी तशीच राहते मागं जनरलचा डब्बा भरून. अहो कोरडा दुष्काळ सुद्धा फोडतो बाप माझा, कोरडा दुष्काळ सुद्धा फोडतो बाप माझा पोलादी छाती मधल्या दमावर. अहो पावसावर कुणी बी करतं शेती, माझा बाप शेती करतो अंगामधल्या घामावर, माझा बाप शेती करतो अंगामधल्या घामावर. आता जगभर प्रवास करा मोदी, आता जगभर प्रवास करा मोदी, पण रिकाम्या पोटाने झोपणाऱ्या अर्ध्या अधिक भारताचा झोप लागेपर्यंतचा अगतिकतेचा प्रवास तुम्हाला कधीतरी समजून घ्यावाच लागेल. आता जगभर प्रवास करा मोदी, पण रिकाम्या पोटाने झोपणाऱ्या अर्ध्या अधिक भारताचा झोप लागेपर्यंतचा अगतिकतेचा प्रवास तुम्हाला कधीतरी समजून घ्यावाच लागेल. पंतप्रधान पदाचा नाही देणार तुम्ही, पण माझ्याजवळ तुमच्या माणूसपणाचा राजीनामा द्यावाच लागेल. माझ्याजवळ तुमच्या माणूसपणाचा राजीनामा द्यावाच लागेल. रिकामं पोट आतून भुकेचे डंख मारायला लागतं, रिकामं पोट आतून भुकेचे डंख मारायला लागतं. तेव्हा काश्मीरच्या प्रश्नापेक्षा पोटाचा प्रश्नच आमच्यासाठी अधिक महत्वाचा असतो. रिकामं पोट आतून भुकेचे डंख मारायला लागतं, तेव्हा काश्मीरच्या प्रश्नापेक्षा पोटाचा प्रश्नच आमच्यासाठी अधिक महत्वाचा असतो. तूच सांग भारत माते, तूच सांग भारत माते, यात तुला कुठला राष्ट्रद्रोह दिसतो? तूच सांग भारत माते, यात तुला कुठला राष्ट्रद्रोह दिसतो? धन्यवाद.